आमच्या पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईकही केले. त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल आत्तापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. फ्रेंड्स, मी अशोक गदादे. आज तुम्हाला मी शिकवणार आहे की जे परीक्षेसाठी D-Pharmacy परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा केमिकल नेम दिले जाते आणि त्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर काढावं लागते आणि त्यामध्ये तुम्ही केमिकल नेम दिल्यानंतर आठवत बसता की हे स्ट्रक्चर कोणत्या ड्रगचं आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला ते प्रॉपर जर नाही आठवलं तर तुमच्या चुका होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण एक सोपं स्ट्रक्चर सुरुवातीला घेऊ, ते म्हणजे 2 ब्रोमो 2 क्लोरो 1 ट्रायक्लोरोइथेन. हे आपल्याला परीक्षेला विचारलेलं आहे आणि हे परीक्षेला विचारल्यानंतर आपण आठवण्याचा प्रयत्न करू की हे कोणत्या ड्रगचं केमिकल नेम आहे आणि इथं तुमची फसगत होऊ शकते. कारण तुम्हाला तुमच्या एका चॅप्टरमध्ये जनरल ॲनास्थेटिकमध्ये असंच एक स्ट्रक्चर शिकवलेलं आहे आणि ते तुम्ही जसं तसं पाठ केलं तर ते तुम्ही स्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आणि चुकू शकता. उदाहरणार्थ हॅलोथेनचं स्ट्रक्चर तुमच्या पुस्तकामध्ये आणि तुम्ही जे नोट्समध्ये केलेले असेल त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर असेल 2 ब्रोमो 2 क्लोरो 1 ट्रायफ्लोरोइथेन. जेच तुम्ही पुस्तकातून केलेलं असेल ते 2 ब्रोमो 2 क्लोरो 1 ट्रायफ्लोरोइथेनचं केलेलं आहे आणि तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे 2 ब्रोमो 2 क्लोरो 1 ट्रायक्लोरोइथेन. आणि त्यामुळं तुम्हाला अशाच जे स्ट्रक्चर विचारलेलं आहे परीक्षेला ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्यामुळं केमिकल नेमवरून स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स हे ड्रगचे माहिती पाहिजेत आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आपण स्ट्रक्चरच्या शेवटी ह्याचे पॅरेंट नेम आहे हे कोणतं आहे हे पाहू. हे इथेन पॅरेंट नेम आहे. तुम्हाला इथेन सर्वांना माहिती पाहिजेत. आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो काढून. इथेन हे अल्केन ज्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणारे आणि इथ फॉर हे बेसिकमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे इथ फॉर 2 कार्बन्स, बरोबर. तर या ठिकाणी कार्बन आणि कार्बन या दोन्हीच्या मध्ये सिंगल बॉन्ड आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत 3 हायड्रोजन आणि या ठिकाणी या कार्बनला पण 3 हायड्रोजन म्हणजे हे CH3 हे झालं तुमचं इथेन. याला आपण शॉर्टमध्ये असं लिहितो CH3 पण आपल्याला आता या ठिकाणी हा जो इथेन आहे ह्या इथेन या ठिकाणी पण सुट्ट केलेलं आहे. हे हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन जे आहे ती सेपरेट मी या ठिकाणी मेन्शन. जर मी या ठिकाणी या कार्बनला 1 नंबरिंग दिली आणि या कार्बनला 2 नंबरिंग दिली. नंबरिंग देण्यासाठी IUPAC नेमचा रूलचा वापर करतो मी. हे एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे. त्यामुळे तो दोन्ही कार्बन कोणतेही या कार्बनलाही 1 देऊ शकता, या कार्बनला 1 देऊ शकता. दोन्ही कार्बन सेम आहे त्यामुळे याच्यात जास्त डिस्कशन करत नाही मी. आता आपण पाहू हे कार्बन जे आहेत 1 and 2 पोझिशन या ठिकाणी 1 ट्रायक्लोरोइथेन. आपण बॅकनी जातो आहे. इथेन काढलेला इथेनच्या 1 पोझिशनला आहे तुमच्या तीनही म्हणजे 1 म्हणजे कार्बनचे 3 ठिकाणी तुम्हाला Cl क्लोरो जोडला गेलेला आहे म्हणून ट्रायक्लोरो. आता मी स्ट्रक्चर परत एकदा व्यवस्थित काढतो. 1 हा कार्बन हे दोन्ही काढलेले आहेत मी. या ठिकाणी 1 जो कार्बन आहे आणि हा 2 कार्बन. तर या ठिकाणी 1 कार्बन या ठिकाणी काय 1 पोझिशनला काय ट्रायक्लोरो म्हणजे 3 क्लोरीन येणार आहे. या ठिकाणी 1 क्लोरो येणार आहे. परत या ठिकाणी दुसरा क्लोरो येणार आहे तुमचा आणि या ठिकाणी तिसरा क्लोरो. हे झालं तुमचं 1 ट्रायक्लोरो. हे बॉन्ड केलेलं आहे. याला 1 पोझिशन इथं देतो मी. आता राहिली आपली 2 पोझिशन. 2 पोझिशनला आपल्या केमिकल नेममध्ये काय आहे 2 पोझिशनला आहे 2 ब्रोमो 2 क्लोरो. आता या ठिकाणी 2 पोझिशनला आपल्याकडं आहेत 1 2 आणि 3 हायड्रोजन. यामध्ये 2 हायड्रोजन रिप्लेस होणार आहेत. एक म्हणजे ब्रोमिनसाठी आणि दुसरा म्हणजे क्लोरोसाठी. तर या ठिकाणी मी घेतो एक घेतला तुमचा BR आणि या ठिकाणी घेतला मी BR आणि दुसरा घेणार आहे मी तुमचा काय या ठिकाणी क्लोरो.
आणि तुमचा राहिला शिल्लक जो आहे तो हायड्रोजन शिल्लक राहिला. या पद्धतीने हे तुमचं स्ट्रक्चर जे आहे हे तयार झाले 1 तर या पद्धतीने हे स्ट्रक्चर तुमचं तयार झालं आहे 1 ट्राय क्लोरो 2 ब्रोमो 2 क्लोरो 2 ब्रोमो 2 क्लोरो 1 ट्राय क्लोरो इथेन. हे स्ट्रक्चर तुमचं या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला काढावायचे आहे. आपण आता दुसरं स्ट्रक्चर पाहू. 2 डाय इथाईल अमिनो इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट. हे जे स्ट्रक्चर आहे केमिकल नेम पाहिल्यानंतर लगेच ज्यांनी फक्त पाठांतर केले त्यांना लगेच आठवण आहे कोणत्या ड्रगचं आहे. परंतु मी नेहमी सांगतो पाठांतर न करता लक्षात ठेवा, बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. तर या केमिकल नेमवरून आपल्याला परीक्षेला हे केमिकल नेम दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला जायचं आहे पॅरेंट्स आहे. पॅरेंट कोणतं ड्रग आहे हे बॅकला जर पाहू आपण बेन्झोएट. बेन्झोएट काय आहे हे आहे बेन्झोएटचं बेसिक स्ट्रक्चर. हे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला डी फार्मसीच्या सेकंड इयरला PC2मध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन चॅप्टर आहे. यामध्ये 2 इंट्रोडक्शन इंट्रोसायक्लिक आणि इंट्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये बेन्झोएट तुम्ही शिकलेले असाल. हे बेन्झोएटचं स्ट्रक्चर आहे. बेन्झोएट्सपासून वेगवेगळे ड्रग्स किंवा त्याचे सॉल्ट्स तयार होतात. एक एक्झाम्पल म्हणजे या ठिकाणी O- जे आहे या ठिकाणी जर सोडियम लागला तर सोडियम बेन्झोएट तयार होतं. या ठिकाणी आणखीन काही जो अटॅच झालं तर बेन्झाईल बेन्झोएट. किंवा आता या ठिकाणी आपण पाहू की आपल्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये इथाईल बेन्झोएट आहे. तर आपण हे इथाईल बेन्झोएट कसं होतं तर या ठिकाणी जो O- आहे या ठिकाणी दिलेला O- या ठिकाणी O- ठिकाणी इथं अटॅच होतो CH2CH3 म्हणजे हे तयार होतं इथाईल बेन्झोएट. आता हे इथाईल बेन्झोएट जे आहे हे आपल्या या ठिकाणी नुसतं इथाईल बेन्झोएट नाही आपल्या केमिकल नेममध्ये पाहताय इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट. आता या ठिकाणी 1,4 अमिनो बेन्झोएट इथाईल बेन्झोएट जे आहे या ठिकाणी आपण पाहू 1,4 अमिनो बेन्झोएट कसं तयार होतं. तर या बेन्झोएटला त्याच्या या अपोजिट साईडला म्हणजे या ठिकाणी NH2 म्हणजे अमिनो ग्रुप जोडलेला आहे. त्यामुळे तयार झालेलं आहे इथाईल 1,4 म्हणजे एक 1 पोझिशनला आणि 4 पोझिशन 1,4 अमिनो बेन्झोएट हे तयार झाले. तुम्ही आपण फक्त बेन्झोएट पाहिलं होतं पहिले सुरुवातीला आपण बेन्झोएट पाहिलं नंतर या बेन्झोएटला हे तुमचं स्ट्रक्चर झालं इथाईल बेन्झोएट. आता या ठिकाणी बेन्झिनच्या बेन्झोएटमधल्या बेन्झिन रिंगमधल्या अपोजिट साईडला या ठिकाणी 4 पोझिशन NH2 आहे म्हणून हे इथाईल 1,4 म्हणजे एक 1 पोझिशन हे 4 पोझिशन 1,4 अमिनो बेन्झोएट हे तयार झालेलं आहे. आणि हे नुसतं अमिनो बेन्झोएट नाही तर इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट आहे. आता या ठिकाणी पण परत हे आहे तुमच्या केमिकल नेममध्ये पहा हे फक्त इथाईल नाही आहे. इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट नसून या इथाईलला काहीतरी अटॅचमेंट आहे. फक्त इथाईल नाही हा 2 डायइथाईल अमिनो इथाईल आहे. तर या ठिकाणी आपण येऊ या ठिकाणी इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट तर नसून या ठिकाणी ह्या इथाईल नुसतं नाही आहे तर इथाईलला काय आहे 2 डायइथाईल अमिनो येतं. या ठिकाणी आपण पाहूया इथाईल या CH3 जे आहे या CH3ला एक हायड्रोजन जाऊन या ठिकाणी तुमचा काय होतो आहे अमिनो ग्रुप या ठिकाणी अटॅच झालेला आहे. आणि नुसता अमिनो नसून हा काय आहे डायइथाईल अमिनो आहे. आणि कोणत्या पोझिशनला 2 पोझिशन म्हणजे बघा हे 2 इथाईल 1 आणि हा 2 आता मला लिहायचं राहिलेलं आहे 2 या ठिकाणी. हां तर हे इथाईल जो आहे याच्याबदला हा CH2 1 पोझिशनचा हा CH2 2 पोझिशन म्हणून 2 डायइथाईल अमिनो या ठिकाणी 2 डायइथाईल अमिनो या ठिकाणी तुमचा कार्बन हा 1 जर या ठिकाणी अटॅचमेंट झाली असती अमिनो डायइथाईलची तर या ठिकाणी आपण 1 म्हणलो असतो पण हे 2 पोझिशनला झालेली आहे म्हणून इथं 2 डायइथाईल अमिनो. तर या पद्धतीला अशा पद्धतीने तुम्हाला हे स्ट्रक्चर बेसिक हे तयार झालेलं स्ट्रक्चर आहे. बेसिक बघा हे स्ट्रक्चर आहे प्लेन बेन्झोएट. नुसता बेन्झोएट नाही तर हा इथाईल बेन्झोएट आहे. नुसता इथाईल बेन्झोएट नाही तर या ठिकाणी 1 पोझिशन आणि 4 पोझिशन जे आहे या ठिकाणी अमिनो बेन्झोएट आहे. या 4 पोझिशनला या ठिकाणी NH2 जोडलेला आहे. आणि त्यानंतर हा फक्त इथाईल नाही इथाईलच्या 2 पोझिशनला इथाईलला 2 पोझिशन आहे 1 पोझिशन आणि 2 पोझिशन इथाईलच्या 2 पोझिशनला अमिनो फक्त अमिनो नसून हा डायइथाईल अमिनो म्हणजे त्या ठिकाणी 2 इथाईल जोडलेले आहेत अमिनोला म्हणून हा
डाय इथाईल अमिनो 2 पोझिशन इथाईलचे जोडले म्हणून इथं पूर्ण केमिकल नेम आलं 2 डाय इथाईल अमिनो इथाईल 1,4 बेन्झोएट. आणि हे स्ट्रक्चर जे आहे तुमच्या लोकल ॲनास्थेटिक या चॅप्टरमध्ये प्रोकेनचं स्ट्रक्चर येतं. आपण आता दुसरं स्ट्रक्चर पाहू. 2 डाय इथाईल अमिनो इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट. हे जे स्ट्रक्चर आहे केमिकल नेम पाहिल्यानंतर लगेच ज्यांनी फक्त पाठांतर केले त्यांना लगेच आठवण येईल कोणत्या ड्रगचं आहे. परंतु मी नेहमी सांगतो पाठांतर न करता लक्षात ठेवा, बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. तर या केमिकल नेमवरून आपल्याला परीक्षेला हे केमिकल नेम दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला जायचं आहे पॅरेंट्स आहे. पॅरेंट कोणतं ड्रग आहे हे बॅकला पाहू आपण. बेन्झोएट. बेन्झोएट काय आहे? हे आहे बेन्झोएटचं बेसिक स्ट्रक्चर. हे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला डी फार्मसीच्या सेकंड इयरला PC2मध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन चॅप्टर आहे. यामध्ये 2 इंट्रोडक्शन, इंट्रोसायक्लिक आणि इंट्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये बेन्झोएट तुम्ही शिकलेले असाल. हे बेन्झोएटचं स्ट्रक्चर आहे. बेन्झोएट्सपासून वेगवेगळे ड्रग्स किंवा त्याचे सॉल्ट्स तयार होतात. एक एक्झाम्पल म्हणजे या ठिकाणी O- जे आहे या ठिकाणी जर सोडियम लागला तर सोडियम बेन्झोएट तयार होतं. या ठिकाणी आणखीन काही जो अटॅच झालं तर बेन्झाईल बेन्झोएट. किंवा आता या ठिकाणी आपण पाहू की आपल्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये इथाईल बेन्झोएट आहे. तर आपण हे इथाईल बेन्झोएट कसं होतं तर या ठिकाणी जो O- आहे या ठिकाणी दिलेला O- या ठिकाणी O- ठिकाणी इथं अटॅच होतो CH2CH3 म्हणजे हे तयार होतं इथाईल बेन्झोएट. आता हे इथाईल बेन्झोएट जे आहे हे आपल्या या ठिकाणी नुसतं इथाईल बेन्झोएट नाही आपल्या केमिकल नेममध्ये पाहताय इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट. आता या ठिकाणी 1,4 अमिनो बेन्झोएट इथाईल बेन्झोएट जे आहे या ठिकाणी आपण पाहू 1,4 अमिनो बेन्झोएट कसं तयार होतं. तर या बेन्झोएटला त्याच्या या अपोजिट साईडला म्हणजे या ठिकाणी NH2 म्हणजे अमिनो ग्रुप जोडलेला आहे. त्यामुळे तयार झालेलं आहे इथाईल 1,4 म्हणजे एक 1 पोझिशनला आणि 4 पोझिशन 1,4 अमिनो बेन्झोएट हे तयार झाले. तुम्ही आपण फक्त बेन्झोएट पाहिलं होतं, सॉरी पहिले सुरुवातीला आपण बेन्झोएट पाहिलं, नंतर या बेन्झोएटला हे तुमचं स्ट्रक्चर झालं इथाईल बेन्झोएट. आता या ठिकाणी बेन्झिनच्या बेन्झोएटमधल्या बेन्झिन रिंगमधल्या अपोजिट साईडला या ठिकाणी 4 पोझिशन NH2 आहे म्हणून हे इथाईल 1,4 म्हणजे एक 1 पोझिशन हे 4 पोझिशन 1,4 अमिनो बेन्झोएट हे तयार झालेलं आहे. आणि हे नुसतं अमिनो बेन्झोएट नाही तर इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट आहे. आता या ठिकाणी पण परत हे आहे तुमच्या केमिकल नेममध्ये पहा हे फक्त इथाईल नाही आहे. इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट नसून या इथाईलला काहीतरी अटॅचमेंट आहे. फक्त इथाईल नाही, हा 2 डाय इथाईल अमिनो इथाईल आहे. तर या ठिकाणी आपण येऊ या ठिकाणी इथाईल 1,4 अमिनो बेन्झोएट तर नसून या ठिकाणी ह्या इथाईल नुसतं नाही तर इथाईलला काय आहे 2 डाय इथाईल अमिनो आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया इथाईल या CH3 जे आहे या CH3ला एक हायड्रोजन जाऊन या ठिकाणी तुमचा काय होतो आहे अमिनो ग्रुप या ठिकाणी अटॅच झालेला आहे. आणि नुसता अमिनो नसून हा काय आहे डाय इथाईल अमिनो आहे. आणि कोणत्या पोझिशनला 2 पोझिशन म्हणजे बघा हे 2 इथाईल 1 आणि हा 2 आता मला लिहायचं राहिलेलं आहे 2 या ठिकाणी. हां तर हे इथाईल जो आहे याच्यामधला हा CH2 1 पोझिशनचा हा CH2 2 पोझिशन म्हणून 2 डायइथाईल अमिनो या ठिकाणी 2 डायइथाईल अमिनो या ठिकाणी तुमचा कार्बन हा 1 जर या ठिकाणी अटॅचमेंट झाली असती अमिनो डायइथाईलची तर या ठिकाणी आपण 1 म्हणलो असतो. पण हे 2 पोझिशनला झालेली आहे म्हणून इथं 2 डायइथाईल अमिनो. तर या पद्धतीला अशा पद्धतीने तुम्हाला हे स्ट्रक्चर बेसिक हे तयार झालेलं स्ट्रक्चर आहे. बेसिक बघा हे स्ट्रक्चर आहे प्लेन बेन्झोएट. नुसता बेन्झोएट नाही तर हा इथाईल बेन्झोएट आहे. नुसता इथाईल बेन्झोएट नाही तर या ठिकाणी 1 पोझिशन आणि 4 पोझिशन जे आहे या ठिकाणी अमिनो बेन्झोएट आहे. या 4 पोझिशनला या ठिकाणी NH2 जोडलेला आहे. आणि त्यानंतर हा फक्त इथाईल नाही इथाईलच्या 2 पोझिशनला इथाईलला 2 पोझिशन आहे 1 पोझिशन आणि 2 पोझिशन इथाईलच्या 2 पोझिशनला अमिनो फक्त अमिनो नसून हा डायइथाईल अमिनो म्हणजे त्या ठिकाणी 2 इथाईल जोडलेले आहेत अमिनोला म्हणून हा डायइथाईल अमिनो 2 पोझिशन इथाईलचे जोडले म्हणून इथं पूर्ण केमिकल नेम आलं 2 डायइथाईल अमिनो इथाईल 1,4 बेन्झोएट. आणि हे स्ट्रक्चर जे आहे तुमच्या लोकल ॲनास्थेटिक या चॅप्टरमध्ये प्रोकेनचं स्ट्रक्चर येते. धन्यवाद.
आमच्या पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईकही केलेले, त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल आत्तापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा.